आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट भारत भाऊ जाधव. भाऊ, आपण तक्रार दाखल केलेली आहे की आमदार निधीची जी पाईपलाईन आहे यामध्ये अनियमितता आपल्याला आढळली. काय सांगू शकाल सविस्तर? प्रभाग क्रमांक 14 मध्ये आमदार निधी अंतर्गत PWDच्या माध्यमातून जिजामाता चौक ते जाधव लेआउट, वासवीनगर, ऋग्वेद कॉलनी, एरावार लेआउट, आदिवासी गृहनिर्माण सहकारी सोसायटी या भागामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्या गोष्टीकरिता आता तो फंड अवेलेबल करण्यात आला होता. तो फंड जो आला आमदारने माननीय श्री ॲडव्होकेट निलयजी नाईक यांच्या फंडामधून, तर तो फंड आला 1 कोटी रुपये प्रभाग क्रमांक 14 मधील अंतर्गत रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाईपलाईनकरिता 1 कोटी रुपयाचा निधी या हेडवर आलेला होता. या हेडमधून याची नोडल एजन्सी PWD नेमण्यात आली. त्यामध्ये पूर्वीचं जे एस्टिमेट होतं हे GI-CI पाईपमध्ये मुख्य जलवाहिनी जी आहे, शासनाचे नियम आहे, शहराची जी पाईपलाईन आहे, शहरांतर्गत पाईपलाईन ही मेटलमध्येच असायला पाहिजे, GI-CI किंवा सॉर्ट ऑफ मेटलमध्ये. असे असताना पूर्वीचं एस्टिमेट GI पाईपचं होतं, मुख्य पाईपलाईनचं. ते एस्टिमेट चेंज करून नंतर ते PVC पाईपलाईनचं केलं. PVC पाईपलाईनचं एस्टिमेट करणं हेच मुळात चुकीचं आहे. आता याच्यामध्ये काय प्रकार झाले, काय गौडबंगाल झालं हे मला सांगता येणार नाही. MGPची तांत्रिक मान्यता काय दिशाभूल करून घेण्यात आलेली आहे, घेतली की नाही हे सुद्धा माहिती नाही. कारण हे आम्हाला लोकप्रतिनिधींना न उलगडणारं कोड आहे की ज्यावेळी स्थानिक नागरी सहकारी नागरी संस्था इथे अवेलेबल आहे त्यावेळी सार्वजनिक विभागाकडे हे कामं का वर्ग करण्यात येतात, याची तक्रार कुठे करायची, कुणाकडे जायचं, हे ज्यावेळी ज्यावेळी आम्ही प्रश्नात पडतो तर सामान्य माणसाचं काय आहे. तर यांनी MGPची जी टेक्निकल सँक्शन आवश्यक आहे ती सुद्धा घेतली की नाही याची सुद्धा माहिती नाही. मी जी तक्रार केली या तक्रारीला मूळ कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, पुसद शहरामध्ये 68 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. ज्या योजनेमध्ये या भागामध्ये सुद्धा मुख्य पिण्याची पाईपलाईन वितरित आणि पाणी वितरित करण्याचे पूर्ण काम याच्यामध्ये अंतर्भूत आहे. हे काम ऑलरेडी झालेलं असताना डबल एकाच कामावर पैसे खर्च करण्यात काय अर्थ आहे. ज्यावेळी आम्ही भाजपचे काही पदाधिकारी, CO साहेब, आम्ही ज्यावेळी चर्चाही केली होती या कामावर की 1 कोटी रुपयामध्ये तुम्ही या भागामध्ये ब्रँचेस, ज्या मुख्य जलवाहिनीवर जी पाईपलाईन येईल त्याच्या ब्रँचेस तुम्ही टाकून अंतर्गत रस्ते आणि नाल्या करून या निधीचा तुम्ही व्यवस्थितपणे वापर करा. आणि जो 68 कोटी रुपयाची शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना आलेली आहे तिचा सुद्धा व्यवस्थित उपयोग करण्यात येईल आणि या निधीचा सुद्धा व्यवस्थित उपयोग होईल. आमदार निधी म्हणजे कुठेतरी असं टक्केवारीनं काम चालू आहे असं आपल्या निदर्शनात येते का? हे आम्ही नाही सांगू शकत. हे ज्यावेळी मी सक्षम प्राधिकरण, मी माननीय जिल्हाधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे याबाबतची तक्रार केलेली आहे. चौकशीनंतर याच्यामध्ये काय तथ्य आहे ते समोर येईल. अद्यापही चौकशी झालेली आहे का? मी रजिस्टर्ड ED-द्वारे यांना तक्रार दिलेली आहे 4 दिवसापूर्वी. त्याच्यावर अजूनपर्यंत मला काही त्यांचा पाठपुरावा नाही. माझ्या तक्रारीमध्ये मूळ मुद्दे जे आहेत, PVC पाईपलाईन तुम्ही मुळात मुख्य जलवाहिनीसाठी टाकू शकत नाही, टाकायलाच पाहिजे नाही. कारण याला काही मर्यादा आहेत. या PVC पाईपलाईनला कोणीही फोडू शकतं, याची तुटफूट होऊ शकते. या पाईपलाईन यांनी जी टाकली ही JCB-द्वारे याचं खोदकाम करून त्याच्या खाली कुठलाही बेड न टाकता ती पाईपलाईन टाकण्यात आली. याच्यामध्ये अत्यंत तकलादू दर्जाची पाईपलाईन वापरण्यात आलेली आहे. त्याच्या जॉईंट करिता मी स्वतः माझ्या घरासमोरून ही पाईपलाईन गेली, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पूर्ण काम पाहिलं. कुठलाही इंजिनियर, कुठलीही ट्यूब लेवल या कामाची काढण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही अंडर सुपरविजन कुठल्याही इंजिनियरनी या कामावर लक्ष दिलेलं नाही. आपण तक्रार दाखल केल्यानंतर अद्यापही कामाला स्थगिती मिळाली का काम चालू आहे? कामाच्या स्थगितीकरिता मी तक्रार दिलीच नाही. या कामामध्ये कुठल्या प्रकारे शासकीय निधीचा अपव्यय होत आहे किंवा कामामध्ये काय अनियमितता आहे हे सक्षम अधिकाऱ्यांनी यामध्ये पाहून याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी माझी भूमिका आहे.
कारण हा जनतेच्या भावनेशी अत्यंत आवश्यक असा पिण्याच्या पाण्याशी हा प्रश्न संबंधित आहे. त्यानंतर आपलं पुढील आपण जर का तक्रारीची दखल नाही घेतली तर आपलं पुढचं पाऊल काय राहील? माझं पुढचं पाऊल म्हणजे सदर तक्रारीमध्ये ज्यावेळी आपण नोडल एजन्सी PWD अपॉइंट केलेली आहे याच्यामध्ये, तर PWD कडून हे काम स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरण होत असतं. याच्या बाबतीत मी प्रतिलिपी CO साहेबांना सुद्धा केलेली आहे की हस्तांतरण करतेवेळी सदर कामाचा दर्जा आणि याची उपयोगिता, उपलब्धता या सगळ्या बाबी तुम्ही तपासूनच सदर कामाचं हस्तांतरण नगर परिषदेकडे करण्यात यावे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझी जी भूमिका आहे, आज हे काम जर झालं आणि याच्यामध्ये भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्या तर हे काम परत होणार नाही. एवढा मोठा शासकीय निधी जो इथं वापरण्यात आलेला आहे, 68 कोटी रुपयाची जी पाणी पुरवठा, वाढीव पाणी पुरवठा योजना शहरामध्ये आलेली आहे, त्या भागामध्ये अजूनपर्यंत पिण्याची पाईपलाईन नाही, पिण्याचे पाणी नाही. तर तिथे या वाढीव पाणी पुरवठा योजना जी चांगल्या प्रकारे राबविण्यात येण्याची शक्यता होती, ती सुद्धा तिकडे येणार नाही. त्यामुळे लोकांचं तिथे नुकसान होईल. ही माझी या तक्रार करण्याच्या मागे मुख्य भूमिका होती. काम महत्वाचं जे आहे ते पहिल्या नियोजन पद्धतीने झालं पाहिजे. आपला हेतू संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे. काय वाटतं? निश्चितच कारवाई, काम, निधी शासन ज्यावेळी वितरित करत असतो तो जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या उपयोगितेसाठी तो निधी वापरात यायला पाहिजे. या उद्देशाने शासन तो निधी वितरित करीत असतो. तर अधिकाऱ्यांनी त्या बाबींवर त्या गोष्टींची परिपूर्णता शहानिशा करूनच सदर कामास मान्यता द्यायला पाहिजे. मान्यता दिल्यानंतर ज्या बाबींची मान्यता देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं ते काम होते की नाही हे पाहणे गरजेचं आहे. आणि हे काम 1-2 दिवसाचं नाही, हे 25, 30, 40 वर्षापर्यंत हे काम चालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जनतेच्या आरोग्याशी, जनतेच्या जीवाशी निगडीत ही बाब आहे. अतिआवश्यक बाब जी आहे पिण्याची, त्याच्याशी निगडीत ही बाब आहे. त्याच्यामुळे मी सदरची तक्रार केली.